नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील ग्रामीण व चाकण औद्योगिक भागातील विद्युत पारेषण विभागाचे ट्रान्सफॉर्मर चोरून त्यातील तांब्याच्या तारा व पट्ट्यांची विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी यश आले आहे. आरोपींकडून तांब्याच्या तारा व पट्ट्या, रोहित्र खोलण्यासाठीचे साहित्य, गुन्ह्यात वापरलेली वाहने, 340 किलो तांब्याच्या तारा व पट्ट्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ वय 27, सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे वय 21, दोघेही राहणार निमगाव दावडी तालुका खेड, सुनील सुरेश गावडे वय 23, रवींद्र सुरेश गावडे वय 23, दोघेही राहणार खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव, उस्मान बिलाल अब्दुल अब्बुरहेरा वय 20 राहणार भांबोली तालुका खेड, कार्तिक नामदेव पवार वय 25 राहणार राक्षीवाडी राजगुरुनगर तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणकडून ठिकठिकाणी विद्युत रोहित्र उभारले आहेत. मात्र यातील तांब्याच्या तारा व पट्ट्या चोरीला जात होत्या. त्यामुळे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. आरोपी निर्जन भागातील ट्रान्सफॉर्मरच्या डीओचा खटका बंद करीत त्यानंतर ट्रान्सफॉर्मर बॉक्स खाली पाडून ऑइल थंड झाल्यानंतर त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेत होते. पोलिसांनी आरोपींकडून विद्युत रोहित्रामधील तांब्याची तारा व पट्ट्या, रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य, गुन्ह्यात वापरलेली वाहने, 340 किलो तांब्याच्या तारा व पट्ट्या असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. रमेश पडवळ याच्यावर चोरीचे 16 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे याच्यावर चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी सुनील गावडे याच्यावर देखील चोरीचा 1 गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते, सहाय्यक निरीक्षक कल्याण घाडगे, तानाजी गाडे, अमोल बोराटे, अमोल माटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान असणाऱ्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटवणे, कंपन्यांमधील कर्मचारी येण्या जाण्याच्या वेळांमध्ये औद्योगिक परिसराबाहेर अवजड वाहने थांबवणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात. चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी स्वतः परिसराची पाहणी करावी आणि तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी 31 जुलै 2024 रोजी दिले. चाकण एमआयडीसी मधील विविध समस्या, रस्त्यांची रखडलेली कामे आणि वाहतूक कोंडी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत राज्याच्या विविध भागात अनेक ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे चाकण एमआयडीसीमध्ये रस्ते आणि सुविधा यांना प्राधान्य देण्याऐवजी उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याचा शासनाचा हेतू असल्याची बाब समोर आली आहे. राज्याच्या उत्पन्नवाढीबरोबरच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, जांबुडके तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसी उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात यापुढे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी किमान 100 एकर जमिनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बुधवारी 31 जुलै रोजी दिले. पुणे जिल्ह्यातील डुंबरवाडी तालुका जुन्नर येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसीची आढावा बैठक वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार किरण लहामटे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार दिलीप मोहिते पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओपी गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. राज्यातील प्रत्येक विभागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, वडसा, अहिल्यानगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, एमआयडीसी बरोबरच जांबुडके तालुका दिंडोरी येथील आदिवासी औद्योगिक समूह विकास योजना तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसी उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करा. त्याचबरोबर बारामती एमआयडीसीमधील प्रलंबित कामे, चाकण एमआयडीसीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागात एमआयडीसी स्थापन झाल्यानंतर स्थानिक मंडळींना आपापल्या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.
त्यामुळे चाकणमध्ये रोजगाराच्या निमित्ताने येणारे लोकसंख्येचे लोंढे आपोआपच कमी होऊन येथील पायाभूत सुविधांवर आलेला ताण, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्या कमी होणार असल्याची राज्यकर्त्यांची भावना असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत। राज्य शासनाच्या भूमिकेने चाकण औद्योगिक वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी 179 कोटींचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीचा वापर करून गतीने कामे करून घ्यावेत। औद्योगिक परिसरातील कचऱ्यासह आसपासच्या 17 गावांमधील कचऱ्यावर स्थानिक परिसरात प्रक्रिया करण्यासाठी MIDCने 4 एकर जागा उपलब्ध करून द्यावी। या जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया केंद्र उभे करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबई या ठिकाणी झालेल्या बैठकीत दिले आहेत। सासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची बरसात सुरूच आहे। धरणाच्या 5ही सांडव्यांद्वारे भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीवरील काही लगतच्या भागातील पूल पाण्याखाली गेले आहेत। परिसरात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। सासकमान धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये बुधवारी 31 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता 4300 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। खेड तालुक्यातील बाकी गावात मध्यरात्री चोरटे आल्याची घटना घडली। स्थानिकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले। याबाबतचा अधिक तपशील पोलिसांकडून समजू शकला नाही। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे दलदलीचे साम्राज्य पसरले आहे। विराम गावाजवळ रस्त्याच्या बाजूला झालेल्या दलदलीमध्ये चक्क पशुपालक शेतकऱ्यांची म्हैस अडकल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे। तुमचा रस्ता खेड तालुक्यातील विविध रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे। यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अति वाईट अवस्था बघा, आरगडे शहर येथील रस्त्याची अति वाईट अवस्था। कडूस ग्रामपंचायतवाले लक्ष देती नाही। राजगुरुनगर येथील 18 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा खेळ खंडोबा झाला आहे। योजना पूर्ण होऊन देखील राजगुरुनगरमधील नागरिक या योजनेपासून वंचित आहेत। सध्या शहरात अशुद्ध आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा व पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत असल्याचा राजगुरुनगरचे नागरिक सध्या सांगत आहेत। गेले 7 महिने खेड तालुक्यातील देशमुखवाडीमधील मुक्कामी एसटी बंद होते। त्यामुळे कॉलेजला जाणारे विद्यार्थी व पुण्याला दूध विक्रीसाठी जाणाऱ्या दूध व्यावसायिकांची अडचण लक्षात घेऊन खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नांनी ही मुक्कामी एसटी पुन्हा सुरू करण्यात आली असल्याचा स्थानिकांनी कळवलं आहे। खेड तालुक्यात भात उत्पादक शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत। यंत्राच्या साहाय्याने खेड तालुक्याच्या 500 भागात अंतिम टप्प्यातील भात शेतीची कामे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। खेडच्या तहसीलदारच्या मध्यस्थीने काळू पवळेवाडी रस्त्याचा विषय मार्गी लागला असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी कळवलं आहे। एवढी चाक आहे तुम्ही आता यांनी काय बोलणी केली आतापर्यंत हे सदस्य सगळे वाडी बिडी 4 वेळा सांगितलं आम्हाला आम्हाला पायाचा आम्ही प्रेमाने दिली मॅडम त्याला जाऊ दे एखादी मरता त्याला आणता येईल आम्ही सहकार्य केलं या सहकार्याचं आम्हाला उलटी भूमिका झाली। यांनी आमच्या उलटी नारळ फोडा सुरुवात केली की आम्हाला रोड देत नाही, आमच्या विरुद्ध होते। यांनी आमची तक्रार टाकल्या, चौकीला कंप्लेंट दिल्या। आज तुम्ही इथं आले म्हणजे आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले की आम्हाला रोड देत नाही। आपण आमची समस्या बघून घ्या ना मॅडम। आज मला तिथं 10 गुंठे जागा आहे। 10 गुंठ्यामध्ये आमचे 4-5 भाऊ आम्ही। मुळात हा विषय लोकांचा नाहीये, हा विषय एजन्सी आणि आपला आहे। एजन्सीला काम दिलं, ऑलरेडी टेंडर झालं, ऑलरेडी काम दिलं। तो रस्ता तयार करताना त्यांना अडचण आली तर त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला हे करायची असते कंप्लेंट। आता मी आली जागेवर तरी तुमच्या इंजिनिअरिंगच्या नाही म्हणजे गरज आम्हाला आहे का तुम्हाला आहे? कोणाला गरज आहे रस्ता करायचा? रस्ता मुदतीत नाही केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल। कारण रस्ता हा एकासाठी नाही, हा रस्ता 2 वाड्या वस्तीला जोडणारा रस्ता आहे।
आमचे इंजिनियर साईटवर नाही इथे. चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्लॉटिंगचा सुळसुळाट झाला आहे. अशातच चाकण नगर परिषद यांनी पठारवाडी रस्त्यावर अधिकृत प्लॉटिंग करण्यास एकाला परवानगी दिली. त्या अंतर्गत रस्ते आणि ओपन स्पेस जागा ही लगेच चाकण नगर परिषद ताब्यात घेतली असून संबंधित विकसक यांना अंतर्गत रस्ते, सांडपाणी व ओपन स्पेस जागा या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. त्यानुसार विकसकांनी सर्व पूर्तता करून ओपन स्पेस जागा नगर परिषद यांना ताब्यात दिली. पठारवाडी राक्षेवाडी रस्त्यावर हे एकमेव नगर परिषद परवानगी प्राप्त प्लॉटिंग असून अन्य ज्या ठिकाणी अनधिकृत कामे सुरू आहे त्यांच्यावर शास्ती आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा प्रशासनातील अधिकारी यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खेड तालुक्यातून 53,000 महिला लाभार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहेत. तालुका स्तरावर पंचायत समितीच्या सभागृहात या प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जाची अंगणवाडी पर्यवेक्षिकाच्या निगराणीखाली अपूर्ण अर्जांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रा अभावी माहिती अपूर्ण असेल तर असे प्रस्ताव रिजेक्ट करून संबंधित महिलांच्या मोबाईलवर मेसेज पाठवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. तुकोबारायांचे पुण्यभूमी श्री क्षेत्र तेहूमध्ये आगमन झाले असून यावर्षीचा परतीचा प्रवास संपन्न झाला आहे. चाकणमधील वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहन चालक जबाबदार असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. बेशिस्त रिक्षा चालक रॉंग साईडने वाहने चालवतात. तसेच मुख्य चौकांच्या भागात रिक्षा उभ्या केल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये आज बुधवारी 31 जुलै रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. कारण पालेभाज्या व फळभाज्या कमी व्हायचे मुख्य कारण की संततधार पाऊस चालू असल्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ही बाजारात कमी झालेली, परंतु त्याला बाजार भाव बी डाऊन झालेले. कारण की माल हा खराब होत असतो, त्याच्यामुळे माल घ्यायला गिराईक धाजवत नाही. उदाहरणार्थ कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घेवडा असेल, घेवडा वालवर तो 50-55 रुपये किलो आहे. कारली 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. 80-90 रुपये वाटाणा असणारा आज तो 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगेचे भाव टिकून आहे. वांगे 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरची एकदम डाऊन झालेली आहे. एकादशीमुळे मिरचीला उलट डिमांड असतं, त्याला बाजार भावामध्ये गिराईक असतं, परंतु प्रत्यक्षात गिराईक या ठिकाणी नाही आहे. मिरची 25 ते 30 रुपये किलो झालेली आहे. सर्वसाधारण फळभाज्याची ही स्थिती आहे. पालेभाज्या सुद्धा एकंदरीत भाव एकदमच डाऊन झालेले आहेत. मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. शापू 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 10 ते 11 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.